नमस्कार, मी वैशाली इरले VSI किचनमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आज आपण करणार आहोत खारं वांगं. खारं वांगं बनवण्यासाठी 1.25 किलो वांगे घेतले. वांग्याला कट करून घेतले मधून आणि पाण्यात ठेवले थोडा वेळ, म्हणजे ते काळपट पडणार नाही. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले भाजून, अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलं, कढीपत्ता, अद्रक खिसून घेतली आहे, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची. वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी पेस्ट करून घेऊया. त्यामध्ये कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, लसूण, हिरवी मिरची 7 ते 8 घेतली आहे मी. तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता. यामध्ये खोबरं टाका ना, शेंगदाणे, हे थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेऊया. आपली पेस्ट इथे तयार आहे. यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, आणि चवीनुसार मीठ. एक चमचा तेल. हे सगळं मिक्स करून घेऊन वांग्यामध्ये भरून घ्यायचं. अशा प्रकारे वांग्यामध्ये मसाला पूर्ण भरून घ्यायचा. सगळे वांगे भरून घेते, नंतर तेलामध्ये फ्राय करू. अशा प्रकारे सगळे वांगे भरून घेतले. हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर एक 5 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून परतू. भाजीला 5 मिनिटं झालेली आहेत. भाजी मिक्स करून घेऊ. अर्धा ग्लास पाणी मिक्स करून घेऊ. हे जे मिक्सरमध्ये आपण पेस्ट करून घेतली आहे, त्यामध्येच मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून हे यामध्ये टाकते. 10 मिनिटं आपल्याला वांग्याची भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटं झालेले आहे. बघूया आपण शिजली का भाजी. भाजी मस्त छान तयार झाली आहे. गॅसची फ्लेम बंद करून भाजी सर्व करून घेऊया. आपलं खारं वांगा इथे रेडी आहे. ही रेसिपी नक्कीच करून बघा. ही भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.